ब्रह्मचर्य. या ब्रह्मचर्याची चर्चा चिकित्सा केली नाही अशी निदान भारतात तरी एक सुद्धा पिढी आढळणार नाही. मित्रांनो नमस्कार. हा आहे मोहन हवालदार साठवणींचा पिटारा. या अंतर्गत योग हवा निर्भेळ या उपमालिकेतलं हे आहे 18वं आख्यान. मी बोलतोय पतंजली योगसूत्रातल्या यम या विषयावर. यम ही आहे अष्टांग योगातली पहिली पायरी. पतंजलीच्या अष्टांग योग प्रणालीमध्ये 5 यम आहेत. यातल्या अहिंसा, सत्य, अस्तेय यांची चर्चा करून झाली. आता ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह याबद्दल. ब्रह्मचर्य प्रतिष्ठाया वीर्यलाभा हे आहे पतंजलीचं 38वं सूत्र आणि हा आहे 4था यम. ब्रह्मचर्य आणि वीर्यलाभ यातल्या 2 शब्दांच्यामुळं या सूत्राची गंभीरता वाढते. कुठच्या कुठं वाढते. हा यम आपल्याला यम वाटायला लागतो. मित्रांनो, तुम्हाला आणि मला पारंपरिक हिंदू विवाह सोहळा परिचयाचा आहे. लग्नात बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव काय करतो? कोणती गोष्ट त्याच्याकडून न चुकता करून घेतली जाते? बरोबर समजलात. मंडोळ्या बाशिंग बांधलेला झब्बा पायजम्यातला किंवा सुटाबोटातला नवरदेव जवळच्या मारुतीचं दर्शन घेतो. विवाह करून आपण ब्रह्मचर्य सोडत आहोत, गृहस्थाश्रमात प्रवेश करत आहोत असं म्हणून आशीर्वाद घेण्याची ही प्रथा आहे. मारुतीला बालब्रह्मचारी मानलं जातं आणि ही शक्तीची देवता आहे हेही तुम्हाला माहितीच आहे. ब्रह्मचर्याची उपासना ही गोष्ट नवीन नाही, परंपरेनं ती स्वीकारलेलीच आहे. कमिंग टू पतंजली सूत्र ब्रह्मचर्य प्रतिष्ठाया वीर्यलाभा. दी योग सूत्राज ऑफ पतंजली हा प्रिन्सिपल M.R. देसाईंचा एक ग्रंथ आहे. संस्कृत इंटू इंग्लिश असं त्याचं स्वरूप आहे. त्यात या सूत्राबद्दल ते काय सांगतात? ब्रह्मचर्य म्हणजे अ कोर्स फॉर ब्रह्मा दी ग्रेट. प्रतिष्ठायाम अ फर्म स्टे ॲश्युअर्ड. वीर्य व्हायगोर मॅनलीनेस. शिवाय ॲट दी सेम टाईम द वर्ड वीर्य फॉर्म्ड फॉर वीर टू बी पॉवरफुल. आणि अंतिम शब्द आहे लाभा, ॲक्विजिशन. डिस्क्रिप्शन असं: व्हायगोर एक्स्ट्राऑर्डिनरी और व्हेरिलिटी ऑफ अ हिरो इज द पॉवर. योगाशी निगडीत संदर्भ असा: अ योगिन मस्ट बी एव्हरी इंच अ हिरो इफ ही वॉन्ट्स टू सक्सीड इन स्पिरिच्युअलिटी. ब्रह्मचर्य ही सोपी गोष्ट नाही किंवा ती अवघड आहे असंही नाही. बाय द एस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉन्टिनेन्स एनर्जी इज गेन्ड. ब्रह्मचर्याला गृहस्थाश्रमाचं वावडं नाही. पुराणातील शंकर आणि कृष्ण यांचं उदाहरण घ्या. या देवस्वरूप व्यक्ती झाल्या किंवा झाल्या नाहीत हे तूर्त बाजूला ठेवा. त्यात कृष्ण तरी बहुतांश ऐतिहासिक आहे, तर हे दोन्हीही योगसाधक होते, संसारी होते, त्यांना मुलंबाळं होती. एका मुलाखतीमध्ये लोणावळ्याच्या कैवल्यधामचे रिसर्च फॅकल्टी पुरुषोत्तम करंबेळकर यांनी मला हे सांगितल्याचं मी तुम्हाला बोललेलोच आहे. आणि हा संदर्भ देऊन त्यावेळी ते पुढं असं म्हणाले होते: देवरूप किंवा स्वरूप शंकर आणि कृष्ण यांना सोडा. याज्ञवल्क्य, वशिष्ठ, भारद्वाज हे तर योगाचे अधिकारी पुरुष आहेत. अहो, ही सगळी वैवाहिक आणि प्रापंचिक जीवन पार पाडलेली माणसं आहेत. यातल्या याज्ञवल्क्यांना तर 3 पत्नी होत्या. भगवद्गीतेत सुद्धा वीर्यवान असा शब्द आलेला आहे. याचा अर्थ बलवान. कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या रथावर जो ध्वज आहे ना, तो आहे कपिध्वज. कपिध्वज म्हणजे हनुमानाचं चिन्ह असलेला ध्वज. हनुमान हे अशा प्रकारे परंपरेनं शक्ती आणि बळाचं प्रतीक आहेत, वीर्यवानाची प्रेरणा आहेत. आपल्या देशात कोणत्याही तालमीमध्ये तुम्ही जा, गदाधारी हनुमानाची मूर्ती तुम्हाला दिसेल. आता ब्रह्मचर्य हा 4था यम. स्वामी चरणदासांच्याकडून तो कसा मांडला गेला आहे तेही पहा. भक्तिसागर या त्यांच्या साहित्यात त्याचा तपशील आलेला आहे. 4था यम ब्रह्मचर्य बतलावू, भिन्न भिन्न करी ताहू सुनावू. चरणदास ब्रह्मचर्याचं भिन्न भिन्न सांगण्यासाठी मग स्वतंत्र दोहाच लिहितात. तो हिंदीतला दोहा असा: ब्रह्मचर्य यासो कहे सुनहु चरण ही दास, 8 अंग सो नारी की नेक न राखे आस.
हे 8 अंग कोणते? तर स्मरण, सुरती, शृंगारावलोकन, हास्यकरणा, दृष्टि से रूप देखना, मिलन उपाय, स्पर्श और एकांत में वार्तालाप यांना अष्टांग विषय किंवा 8 प्रकारचं मैथून असं म्हटलं गेलेलं आहे. गृहस्थ आश्रमाच्या पूर्वी आणि या आश्रमात सुद्धा समाजभान ठेवून नीतीची अशा प्रकारची अपेक्षा ब्रह्मचर्यात करण्यात आलेली आहे. आता चरणदासांचा हा दोहा मी पूर्ण ऐकवतो. हिंदीत आहे, कमी समजेल, हरकत नाही. ब्रह्मचर्य यासो कहे सुनहु चरण ही दास, 8 अंग सो नारी की नेक न राखे आस. यति होय दृढ़ कांच गहीजे, वीर्य क्षीण नहीं होने दीजिए. मैथुन कहूँ अष्ट प्रकारा, ब्रह्मचर्य रहे इनसे न्यारा. सुमिरन तिरिया को नहीं करिए, श्रवण सूरती रूप नहीं धरिए. रस श्रृंगार नहीं पड़े नहीं गावे, नारी सो नहीं हसे हसावे. दृष्टि न देखे विष नाही दौरे, मुख देख मत होना आवरे. बात इकंत करे नहीं कबही, मिलन उपाय जीव त्यागे सबही. स्पर्श अष्टम निकट न जावे, काम जीती योगी सुख पावे. अष्ट प्रकार के मैथुन जानो, इन्हें तजे ब्रह्मचर्य पिछानो. कहे शुकदेव चरण ही दासा, ब्रह्म सत्य में करे निवासा. ब्रह्म सत्यामध्ये निवास करणं म्हणजेच ब्रह्मचर्य. मित्रांनो, ब्रह्मचर्य हा एक काळ किंवा काळासाठीचं मार्गदर्शन असाही अर्थ दिसून येतो. विद्या पडणा, व्रत करणा, नित्यक्रम संध्या वंदनादि करना, भिक्षा मांगी कर भोजन बनाए, गुरु को नैवेद्य लगाए भोजन करना, इसे ब्रह्मचर्य कहते हैं. म्हणजेच शारीरिक मानसिक वाढ, शिक्षण, प्रशिक्षण आणि करिअर निश्चितीपर्यंतच्या काळासाठीचं सुद्धा हे मार्गदर्शन आहे. ग्रहस्थाश्रमापूर्वीच्या काळासाठीचा हा सल्ला आहे. शाळा, कॉलेज, बाजार, बदलतं समाजजीवन, लोकसंख्येचा विस्फोट यामुळं चरणदासांचे नियम काटेकोर पाळणं अशक्य आहे. वीर्य क्षीण होणं वगैरे भाग आधुनिक वैद्यकशास्त्र स्वीकारतो किंवा नाकारतो हा भाग आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळं नको ती दृश्य टाळणं अवघड झालेलं आहे. परंतु या सर्वांमुळंच ब्रह्मचर्याची निकड आव्हानात्मक आणि त्याचवेळी अधिक महत्त्वाची सुद्धा झालेली आहे. तर असा हा अष्टांग योगातला यम या पहिल्या पायरीतला चौथा यम ब्रह्मचर्य. पतंजलीचा 5वा आणि शेवटचा यम आहे अपरिग्रह. अपरिग्रह स्थैर्ये जन्म कथनता संबोधा. याचा अर्थ नॉन पसेसिव्हनेस, संग्रह करण्याची वृत्ती असू नये. माणसाच्या इच्छा आकांक्षा बघा अमर्यादित आहेत. शांत, सुखी, समाधानी आयुष्याच्यासाठी योग्य सामग्री आणि सुविधात राहण्याची वृत्ती असणं म्हणजेच अपरिग्रह. तर हे होते पतंजलीकृत 5 यम. भक्तिसागर या रचनात चरणदासांनी ते 10 दिले आहेत. त्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य आहेच. त्याच्याशिवाय त्याग, क्षमा, धैर्य, दया, आर्जव, मिताहार आणि शौच हे अन्य यम आहेत. धैर्य म्हणजे धीरज. धीरज रहा तो सब रहा. चरणदास म्हणतात धीरज रहा तो सब रहा. आपल्याकडे हिंदीत सांगितलं जातं बघा, क्या बडा तो दम बडा. त्याचप्रमाणे क्षमा करण्याच्या गुणामुळं माणूस मधुर शब्दानं दुसऱ्याच्या रागाचा अग्नी ठार विझवू शकतो. आता मुनी वशिष्ठ. वशिष्ठ यांच्या वशिष्ठ संहिता या ग्रंथात सुद्धा अष्टांग योगावर पुरेपूर आणि तपशिलानं भाष्य आलेलं आहे. वशिष्ठ संहितेत सुद्धा अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य हे पतंजलीप्रमाणेच आहेत. याच्याशिवाय दया, आर्जव, क्षमा, मिताहार, शौच चरणदासांच्या भक्तिसागरप्रमाणे आहेत. एकच 10वा फक्त वेगळा आहे, तो म्हणजे धृती. यम याचा अर्थच आहे मित्रांनो बांधणारा किंवा नियंत्रित करणारा. गैरवृत्ती, प्रवृत्ती आणि कृतीपासून नियंत्रित करणारा आणि योग्य जीवन पद्धतीमध्ये बांधणारा. तर वशिष्ठांच्या अन्य 6 यमामध्ये शौच म्हणजे स्वच्छता, शरीराची आणि मनाची दोन्हीची शुद्धता बरं का हे आहे. धृती हा वशिष्ठांनी सांगितलेला गुण हा मित्रांनो नक्कीच अर्थपूर्ण आहे. अर्थहानी, वित्तहानी, जवळच्या व्यक्तीचा वियोग अशा गोष्टींमुळं किंवा घटनांमुळं किंवा वैभव नष्ट झाल्यानंतर किंवा व्हाईस वर्सा
या सगळ्याचा तुम्हाला लाभ झाल्याच्या नंतर सुद्धा मन चित्त स्थिर असणं म्हणजे धृती. आता जरा लक्ष देऊन ऐका मंडळी. पतंजलीच्या यमामध्ये धृती नाही. चरणदासांच्या भक्तिसागर ह्या यमातही ती नाही. पतंजलींच्या नंतर अगोदर येतात चरणदास, त्याच्यानंतर वशिष्ठ. पतंजली किंवा चरणदास यांना धृतीची गरज का वाटली नसावी? वशिष्ठ संहितेमध्ये मात्र धृती आहे. आता वशिष्ठांना या धृतीची गरज का वाटली असावी? काही अंदाज करता? मित्रांनो, पतंजलीचा काळ हा इसवी सनाच्या पूर्वीचा सांगितला जातो. तर वशिष्ठांचा काळ आहे सन 1150चा. म्हणजे ह्या दोघांच्या काळामध्ये जवळपास 900 ते 1000 वर्षांचं अंतर आहे. आता काही जण पतंजलीचा काळ याच्यापेक्षा प्राचीन सांगतात. एकूण काय ते अंतर वाढेल. आणि अर्थ, वित्त, वैभव हे समाजामध्ये पतंजलीच्या काळात तितकं असणं संभवतच नाही. आणि जीवन सुद्धा निसर्गाच्या पूरक, साधं आणि सरळ असावं. नातेसंबंधाची लालसा सुद्धा पतंजलीच्या काळात सामान्य असावी. त्यानंतरच्या 1000 वर्षात म्हणजे इसवी सन 1150 पर्यंत वशिष्ठांनी वशिष्ठ संहिता लिहीपर्यंत समाज नक्कीच बदललेला आहे. अर्थ, वित्त, प्राप्ती अधिक आकाराला आलेली आहे. वैभव सुद्धा निर्माण झालेलं असणार. ते प्राप्त झालं किंवा नष्ट झालं त्यानंतरची बरी वाईट, हर्षाची, क्लेशाची, मनाला धक्का देणारी स्थिती ही निर्माण होत असणार. आणि म्हणूनच वशिष्ठ संहितेमध्ये धृती आहे. काळाचाच परिणाम म्हणायचा. आता वशिष्ठानंतर 800-900 वर्षांचा काळ मागं पडला. अर्थ, वित्त, प्राप्तीचा आणि तो गमावण्याचा हा सर्वव्यापी काळ झालेला आहे. वशिष्ठांच्या धृती या यमाचं महत्त्व त्यामुळं आज अधिक आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह हे सुद्धा वित्त वैभवाच्या हानीच्या प्रकाराची शक्यता कमी करतील. तेव्हा यम दुर्लक्षून चालणार नाही. यमनियमांच्या अनुसरणानं आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकारांच्या पासून मुक्त राहता येतं. पतंजली म्हणतात ना, योगागानुष्ठानाद शुद्धीक्षये ज्ञानादीप्तिरा विवेकख्याते. योगाच्या अंगांच्या अनुष्ठानानं शरीर मनाची अशुद्धी नष्ट होते आणि ज्ञानाचा प्रकाश मिळतो. यमनियमाचं आचरण केलं जातं तेव्हाच मित्रांनो आसन, प्राणायाम याच्यासह योगाच्या पुढील अंगांच्या सरावाचा लाभ होतो. यम आणि नियमांच्या आचरण आणि अनुष्ठानाच्या शिवाय योग साधनेचा लाभ मिळणं अवघड आहे. तर मित्रांनो, ही होती अष्टांग योगातील यम या पहिल्या पायरीची महती आणि माहिती. लवकरच भेटून नियमसुद्धा समजावून घेऊ. तोपर्यंत मला परवानगी द्या. ऐकत रहा मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. विषय आणि आशियाची मेजवानी असलेला मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. धन्यवाद आणि नमस्कार.